UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे। भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। महाविकास आघाडी सरकारची ओळखच खंडणी, म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांचं होतं वक्तव्य। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडणार नाही। आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केली। गडचिरोलीतील जाहीर सभेत अजितदादांकडून पुन्हा चुकीची कबुली। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जाता जात नाही। जखम वरती भरल्यासारखी दिसते, व्रण मात्र राहतो। अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलंच सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री अत्रावांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भाग्यश्री अत्रावांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश दगा करणाऱ्यांनी नदीत त्यांना फेकून दिलं पाहिजे। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा अत्रावांचा शरद पवारांना सवाल। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। पूजा खडकर IAS सेवेतून बरखास्त, केंद्र सरकारची पूजाविरोधात मोठी कारवाई। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यात मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक। तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा। लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा। राज्यभरातील भाविक मायानगरीत दाखल। राजकीय नेत्यांसह कलाकार बाप्पांचरणी लीन। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाप्पाची आरती। दगडूशेठला यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।